दुसरा पदार्थ करूया, त्याचं नाव काय आहे? स्टफ चीज गार्लिक नान. स्टफ चीज गार्लिक नान. आम्ही सारे खवय्ये. साहित्य तर सांगा. हां, शिमला मिरची घेतली आहे, कोथिंबीर आहे, मैदा, लसूण आहे, चीज, कांदा, दही आहे, बेकिंग सोडा, मसाला घेतला आहे, तिखट मसाला, मीठ आणि काळे तीळ. वा. स्टफ चीज गार्लिक नान. चमचा द्या. आता कसं शिकलीस तू त्याला काम सांगा. पुढे मैदा घ्या. मागे आई बाबा आलेत ना? हो. काकू या पुढे जरा. सुनबाईच्या बाजूला थांबा. या पुढे, या पुढे, लाजू नका. काय म्हणताय सुनबाई? सुनबाई छान आहे, 1.5 वर्षात तुमच्यावर जादू केली? चांगली आहे, मुलीसारखीच. मुलीसारखी. हा, मला दोन्ही पण मुलंच आहे, ह्या मुलीच म्हणते. अरे वा. चला, काय घालायचं मैद्यामध्ये? बेकिंग पावडर घ्या. बर. आणि चवीनुसार मीठ. मीठ. मिक्स करून हो. घ्यायचं. आणि दही. दह्याला काटा चमचा देतो. नाही. लुसलुशीत झालं पाहिजे ना ते. हो. कारण नान म्हणजे असं थोडं जरा असं एकदम Fluffy. हा. हा हा बरोबर. जसा हवेशीर ढोकळ्यासारखा अगदी. आतमध्ये त्याच्या खूप हवा असते. पाणी. पाणी बघा. हो बस. तुम्ही भजनाचे कार्यक्रम वगैरे करता असे बाहेर? हो, सगळी मंडळी जाऊन? अरे वा. सगळे म्हणजे आमची टीम असते, पूर्ण माझी टीम. किती वेळाचा कार्यक्रम आहे हा? साधारण 1.5 ते 2 तास असतात भजन. अच्छा, खूप छान. याचा आपल्याला डोव करायचा आहे हो. का? ठीक आहे, मग आपण एक काम करूया, या नानसाठी लागणार हा डोव तयार करूया आणि मग वळूया पुढच्या कृतीकडे. वा, डोव छान मळून झालेला आहे. हो. काय करूया अश्विनी मॅडम? आता हे स्टफिंग करायचे त्याच्यामध्ये. बरं, चला. आधी काय? मोठा बाऊल. बरं अश्विनी, अविनाश, हे ठरवून केलंय का नंतर? नाही, पहिल्यापासूनच आहे, नाव. जुळून येते रेशीम गाठी. नाव बघूनच ठरवलं. वा वा, ठीक आहे. काय करायचंय आता? चीज हे करून घेऊया. खिसून घ्यायचं. खिसून घ्यायचं. खिसणी द्या बरं गुरुजी. नशीब. ह्यालाच म्हणतात खिसणी. तुझ्या काय काय हॉबीज आहेत अश्विनी? मला चित्रकला खूप आवडते, ड्रॉइंग वगैरे काढायला, पेंटिंग वगैरे करते आणि कुकिंग वगैरे. बर, मग घरातल्या भिंतींवरती ते हो काढलेले आहेत. काढलेलं आहे ना? साडी ह्यानी तुला कधी गिफ्ट दिली नाही असं आम्ही ऐकलंय. कधीच नाही दिली. आईने सांगितल्यावर हा ठीक आहे जाऊन घेऊन येऊया. आईने म्हणजे सासूबाईंनी? हा, नाही तर नाही. गुरुजी, आपले बाकीचे सगळे विषय कच्चे आहेत बरं का, भजन सोडल्यास. भजनामध्ये तुम्ही 100 मार्क मिळवता, बाकी आपलं दोघांचंही सारखंच आहे साधारण. नाही सर, मला ते जमतच नाही, समजतच नाही. ते काय समजत नाही? कलर कोणत्या साडीचा मॅच होईल. आणि आमच्यामध्ये असं म्हणजे कायम असं राहिलं आहे ना की सरप्राईज मुमेंट कुठे मी क्रिएट करायला गेलो की तो फेलच झाला आहे 101%. फॉर एक्झाम्पल? फॉर एक्झाम्पल म्हणजे कधी समजा कामावरनं हाफ डे घेऊन बाबा चला घरी जावं काहीतरी, म्हणजे बायकोला एकत्र- आज वेळ दिला. आणि मस्त घरी फोन बिन न करता गपचूप आपलं डिटेक्टिव्ह सारखं जायचं, आपलं गपचूप घरी गेल्यावरती कळलं बायको माहेरी आहे. शिमला मिरची आणि कोथिंबीर वगैरे सगळं त्यात ॲड करूया. करा. घ्या. तू पण गातोस? नाही, दादा गातो फक्त. बाबा गातात? आई बाबा दोघेही गातात. बरं. शिमला मिरची आपण घातली रंगीबेरंगी आणि आता घालतोय लसूण, लसूण, कांदा. कांदा किती लागणार आहे बघा. बस. बस. आणि तिखट. तिखट घ्या, गरजेनुसार घाला. तुझा भाऊ आला ना सख्खा? हो. हा काय? हा, लहान काय नाव भाऊ. तुझं? अंकुश. चवीनुसार मीठ. भाऊजी आणि ताईच्या लव्ह स्टोरीवरून काय शिकलास अंकुश? सरप्राईज देऊ नये. सरप्राईज. वा, मस्त झाले सारण. काळे तिळ नंतर घालायचे का? हो, ते ह्याच्यामध्ये मैदा हे करताना, बरं, नान ठीक. करताना. आता काय? हे स्टफिंग करून घेऊया ह्याच्यामध्ये. घ्या. कोलपाट घेतो खालचा.
आधी ती नान लाटायची आणि मग त्याच्यात स्टफिंग करायचं नाही, का? आधी स्टफ करायचं आणि मग लाटायचं. बरं ठीक आहे. पोळपाट सुद्धा देतोय तू तुला आज. अश्विनीच्या हाताला सवय हे कळतंय पण लगेच आहे ना. लय भारी. तर लोकलमध्ये ही मंडळी हाऊस म्हणून भजन म्हणतात ही 35-40 वर्ष जुनी परंपरा आहे. आत्ता आपल्याला ते व्हायरल होण्यामुळे माहीत झालंय, पण हे तुम्ही जपतायचं आम्हाला खरंच खूप कौतुक आहे. दरम्यान बाईसाहेबांनी इथे छान Stuffing. त्याच्यामध्ये भरून परत लाटणार आहात. हो. काय छान रंग दिसत आहेत कोथिंबिरीचा, शिमला मिरचीचा, तिखटाचा, लसणाचा. गुरुजी तोपर्यंत गॅस पेटवून तवा ठेवा त्याच्यावर. अश्विनी ही नान आहे ना अप्रतिम कर, मी लगेच खाणार आहे बघ. हो. खरपूस कर छान. त्याच्यावर काय बाउल. घालायचंय? पहिले मिठाचं पाणी शिंपडून घ्यायचं त्याच्यावर. मिठाचं पाणी. हो. हो बर. हे मी पहिल्यांदाच पाहतोय हा. जेणेकरून हे मग त्याला चिटकेल असं. बर. हे मला खरंच माहित नव्हतं की मिठाचं पाणी तव्यावरती शिंपडायचं, जेणेकरून काय होईल? पराठा त्याच्यावर असं चिटकेल तो नान. आणि मग नंतर पॅन असा उलटा करून मग ते शेकवून घ्यायचं. वेगळं आहे काहीतरी. काळे तीळ ह्याच्यावर लावून घेऊया आपण. वा वा वा. पडली बुवा एकदाची पान. चिकटली ना. हो. आता पॅन आपण उलटा करू. अच्छा, ही अशी करायची असते का नान? हो. इतका खमंग सुवास येतोय ना की फारच छान. हो 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 हो. मग ती आता बटर त्याच्यावर तेल थोडंफार आपण हे करू. ती नंतर सुटणार आहे ना का तव्यावरच खायची? नाही ना, तेल हे करून मग ती काढू आपण. मला वाटलं तव्यावरच खायची, म्हणजे आधी हाताला चटक आहे तवा मिळते नान. वा. आम्ही छान ना खमंग ही नान अशी भाजून घेतो. स्टफ गार्लिक चीज नान. भाजायची पद्धतही जरा वेगळी आहे. तुम्ही एक काम करा, हे भाजून होईपर्यंत लिहून घ्या साहित्य आणि कृती. आता आपण स्टफ चीज गार्लिक नान तयार करण्याची कृती पाहूया. प्रथम एका बाउलमध्ये मैदा घेऊन त्यात बेकिंग सोडा, चवीनुसार मीठ घालून नीट मिक्स करून घ्यावं. त्यानंतर त्यात थोडंसं दही घालून पुन्हा नीट मिक्स करावं. त्यानंतर त्याचा छानसा गोळा तयार करावा. आता स्टफिंग तयार करण्यासाठी एका बाउलमध्ये चीज किसून घ्यावं. त्यात बारीक चिरलेली रंगीत शिमला मिरची, बारीक चिरलेला लसूण, बारीक चिरलेला कांदा, लाल तिखट, चवीनुसार मीठ हे सगळं मिसळून घ्यावं. आता भिजवलेल्या मैद्याचा एक छोटा गोळा घेऊन पारी तयार करावी. त्यात चीजचं सारण भरून पोळपाटावर पराठा लाटून घ्यावा. त्यावर काळे तीळ पसरवून हाताने दाबून चिकटवून घ्यावे. आता लोखंडी तवा गरम करून त्यावर मिठाचं पाणी शिंपडून घेऊन त्यावर पराठा घालावा. पराठा तव्याला चिकटल्यानंतर तवा उलटा करून गॅसवर हा पराठा खरपूस भाजून घ्यावा. चविष्ट स्टफ चीज गार्लिक नान तयार आहे.